अगं नाही नाही नाही, आजच व्हिडिओ टाकणार आहे ग मी. अगं अगं हो अगं, तू बघ ना, माझा बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ असा अपलोड केला रे केला की असे भराभर फॉलोअर्स वाढतील माझे. माहिती आहे मला, माहिती आहे. त्या नम्रता संबेरावचे 8 मिलियन फॉलोअर्स आहेत त्या टॉकटिकवर. अगं तो पशा आहे ना, पशा, हा तो तिला मदत करतो. अगं ती दोघं ना असं काहीतरी झगरी मगरी व्हिडिओ बनवून टाकून देतात आपले. माझा बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ अपलोड झाला ना की मग बघ, कोण नम्रता कोण संबेराव. कळलं कळलं, चल 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 मी ठेवते. बाय बाय बाय. प्रॅक्टिस. 1 2 1 2 परत करते 1 2 आता हलणार नाही ना तू. थांब. ए शिवाली, शिवाली माझी ते कप सिरपची बाटली दिसली का ग कुठे? शिवाली, शिवाली, अरे माझी कप सिरपची बाटली कुठे गेली? रात्रभर खूप करतो तो नुसता. शिवाली बाटली कुठे? माझी बाटली आहे. आजोबा, अहो मी बॉटल कॅप चॅलेंज करते ना, द्या ती इकडे. अरे म्हणजे काय असतं ते? अहो म्हणजे ना, ही बाटली इथे ठेवायची आणि आपल्या पायाने असा नेम धरून किक मारून त्या बॉटलचं झाकण उडवायचं. आणि अख्खी बाटली उडली म्हणजे? बाबा असं काही नाहीये. असं काही नाही म्हणजे? अगं रात्रभर खोकत होतो मी, तुला माहिती. एकदा मला खोकला लागला की 2-2 तास राहतो नुसता. आणि तुझ्या त्या चॅलेंज मुळे त्या यमाला चॅलेंज देऊन येईल मी. आजोबा हे बघा, हे बघा, तुम्ही इकडे या. काय? इकडे इकडे या ना. असं उभं राहा. असं. हा, ही बॉटल पकडा, हे मोबाईल पकडा. हा, शूट करा. त्यामुळे मी चालू करून देते. असं का? आजोबा मी नेम मारून ना हे झाकण उडवणार आहे. आता तुम्ही माझा नेम बघा. अगं नेम चुकला तर? नाही आजोबा, काय नाही हो. मी काय म्हणतो, ही माझी औषधाची बाटली आहे. तू दुसरी कुठली तरी घे. बघा आजोबा. काय बघ? तुम्ही असं करता ना म्हणून मला कोणी ओळखत नाही. बाटलीचं झाकण उघडल्यावर ओळख मिळते? हो. अगं मी तर ऐकलं होतं की बाटलीचं झाकण उघडून कितीतरी लोक आपली ओळख विसरतात. ती बॉटल नाही आजोबा. कसं सांगू आता तू? हा, हे ठेवून द्या. बसा इथे, बसा. बसू? हा, ते बरं झालं. द्या इथे मोबाईल तो. हे घे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. बघूया. बघू. प्ले. पहिल्या 2 क्वार्टर मध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय, तुम्हाला कळतंय का? थर्ड क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे? नागिन डान्स. कमाल व्हिडिओ ना, भारी व्हिडिओ आहे. आजोबा आपण ना असे व्हिडिओ बनवायचे असतात आणि अपलोड करायचे असतात. ते तुम्हाला माझी मैत्रीण माहितीये, विशाखा सुभेदार. आजोबा कसली फेमस आहे ती. 4 मिलियन किती? 4 मिलियन फॉलोअर्स आहेत तिचे बाबा. म्हणजे ती काय लीडर विडर आहे का त्याची? नाही 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 आजोबा, लीडर नाही. ती असं टॉकटिक वर व्हिडिओज बनवते, अपलोड करते, मग लोक तिला फॉलो करतात. अरे वा. अगं आम्ही आहे ना एखाद्या तत्वज्ञानाला फॉलो करायचो, चांगल्या विचारांना फॉलो करायचो. हे असल्या व्हिडिओला नाही करायचो कधी. आजोबा तुमचं तत्वज्ञान राहू दे. हो आजोबा, हे टॉकटिक करणं ना कला आहे, कला. ती असं साध्या सुद्धा लोकांना जमत नाही हो. नाही. अहो म्हणूनच लोकहितासाठी. लोकहितासाठी? हो लोकहितासाठी विशाखा ताईने टॉकटिकचे क्लासेस सुरू केलेत. क्लासेस सुरू केले? हो. बरं काय काय शिकवतात त्यात? म्हणजे ना काय शिकवतात माहितीये की आपण वेगवेगळ्या व्हिडिओज कशा बनवायच्या, त्याला ट्रान्झॅक्शन कसं द्यायचं, कोणता फिल्टर लावायचा, किंवा मग ते गाण्यावर लिपसिंग कसं करायचं, मग ते मॅच कसं करायचं, हे सगळं शिकवलं जातं. आजोबा तुम्हाला माहिती आहे का, तिचे स्टुडंट्स मराठी इंडस्ट्रीमध्ये कसला धुमाकूळ करतायत यार. तो बने माहितीये तुम्हाला? बने तो तिचा स्टुडंट आहे. हो का? म्हणूनच तो प्रत्येक स्किट मध्ये टॉकटिक इतकंच बोलून जातो. ते जाऊ देव सगळं आजोबा. आपण व्हिडिओ करूया. आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे तुम्ही आणि मी. मला नाही जमणार. नाही ते विशाखाची आजी बघा, त्या
दोघे एकत्र व्हिडिओ करतात आणि खूप खूप हार्ट्स मिळवतात. चला ना एक व्हिडिओ करू. एक 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 एक. नको नको. हे बघा मी तुम्हाला आधी दाखवते, तुम्हाला मजा येईल, म्हणजे कळेल तुम्हाला कसं करायचं. आधी आपण बघू. चल दाखव. प्ले. बंड्या, परवा शाळेत का नाही आलास? सर परवा की नाही माझ्या घरी पूजा होती. आणि काल काल की नाही पूजाचे आई बाबा आले होते भांडायला. कसला भारी व्हिडिओ आहे ना आजोबा. खूप भारी आहे. भारी आहे हा व्हिडिओ भारी आहे. बर बर मग याचं काय करायचं आता? बघा या इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये ना कॉमेडीला खूप डिमांड आहे. हो ते कळलंय तुला. पुन्हा एकदा संधी दिली त्याच्यावरून कळलंय मला. आजोबा नाही नाही म्हणजे टॉपिकचं पण मार्केट असतं. हो म्हणजे आपण काय करायचं माहितीये का, हे जसं बोलतायत ना तसं सेम आपण बोलायचं. पण ते बोललेत ना. ते बोलले तो. आपण ना काय करायचं असं असं करून ऍक्शन करायची त्याची. अच्छा म्हणजे व्हेरिएशन ते देणार. आपण फुकटची शायनिंग मारायची आहे ना. म्हणजे मेहनत ते करणार आणि आपण क्रेडिट घ्यायचं असं. आजोबा टॉक्टिकचं असंच असतं. ट्रेंडी आहे ते सध्या. असे घाणेरडे शब्द वापरत जाऊ नको. आजोबा ट्रेंडी म्हणजे फेमस. हो फेमस ट्रेंडी. अच्छा ट्रेंडी म्हणली. मी काहीतरी वेगळंच ऐकलं. आपण करूया का? करायचं म्हणते. हो प्लीज प्लीज बर चल. चला हे बघा तुम्ही फक्त ओठ हलवायचे. आता म्हणजे मी ते शिक्षकाचं करायचं. नाही बंड्याचं. अगं हार्ट बंड व्हायच्या वयात तुम्हाला बंड करायला लावतेस. आजोबा हे बघा बंड्याचं सोपं आहे. आणि ती ना हार्ट्स मिळवण्याची टेक्निक आहे. टेक्निक म्हणजे अहो बघा म्हातारी माणसं आहेत ना असं लहान मुलांचं असं गोड 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 रोल करतात. गंमत येते. मग लोक खूप असतात. खूप असतात. हो. कशावर? व्हिडिओवर की आपल्यावर? अगं ते भांडा बिंडा नको का? आता मग करूया ना प्लीज माझ्यासाठी एकदा प्लीज प्लीज प्लीज. चल करूया 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 करूया. चल. हा मी शिक्षक आहे आणि तुम्ही कोण? मी भांड्या. व्हेरी गुड करेक्ट. चला करूया. प्ले. बंड्या, परवा शाळेत का नाही आलास? सर परवा की नाही माझ्या घरी पूजा होती. आणि काल काल की नाही पूजाचे आई बाबा आले होते भांडायला. कमाल आजोबा कसला कमाल व्हिडिओ झालाय. मी ना अपलोड करते लगेच. अगं लगेच काय करते? लगेचच करायचा असतो तो. एक मिनिट अपलोड. आजोबा किती कोण नसलात. अगं मी नाचलो कुठे? तू गरा गरा हलवला मला. आजोबा आपल्या बंड्याच्या व्हिडिओला किती लाईक्स आणि हार्ट्स मिळालेत बघा. बघा ना. लगेच ते समोरचे काय हार्ट घेऊनच बसलेले असतात का? नाही म्हणजे कसं आहे हल्ली रिकाम टेकडे खूप वाढलेत नाही. आजोबा तुमचा जमाना वेगळा होता. हा जमानाच वेगळा आहे. आमच्या जमान्यात काय सूर्य काय असा जमिनीतून उगायचा? नाही हो तसं नाही. बरं ते ठीक आहे ते जाऊ दे. चला ना आपण नाचू. आजोबा मी आता काही नाचणार बिचणार नाही आणि ते काय व्हिडिओ पण बनवणार नाही. नको मला ते. आजोबा तुम्ही प्रत्येक वेळी कसं करता यार? मी त्या विशाखाला चॅलेंज दिलंय की मी तिच्यापेक्षा जास्त फेमस होणार आणि तिच्यापेक्षा जास्त हार्ट्स मिळवून दाखवेन 15 दिवसात. असं कोण आहे विशाखा? अगं तिचं कर्तृत्व माहितीये का तुला? अगं खूप मेहनत करून त्या मोठ्या स्थानावर पोचली ती. अगं गंमत म्हणून ती टॉक्टिक करते ग आणि तू त्याच्यात करिअर करायला निघालीस. आणि काय अभिनय काही गंमत म्हणून करणार आहेस तू? ए बघ शिवल मी काय म्हणतो. अगं एवढ्या असं पटकन अशी ना प्रसिद्धी नाही मिळत. आणि जर तुला प्रसिद्ध व्हायचंच असेल ना तर ते हिमा दास सारखं. अगं 21 दिवसात तिने 6 गोल्ड मेडल्स मिळवलेत. तिच्यासारखं हो प्रसिद्ध. कळलं मला आजोबा. खरंच कळलं आणि मला पटलं पण. अरे वा गुड. आता काय करते? ती हिमा दास टॉक्टिक वर आहे का बघते. इकडे दे.